तुम्हाला किस्सा सांगतो एक. सर 11व्या सीझनमध्ये कोण बनेगा करोडपतीमध्ये एका माणसानं 2009ला बहुतेक 2009ला बिहारच्या सुशील कुमार नावाच्या माणसाला 5 कोटी रुपये मिळाले होते. आठवते तुम्हाला? 5 कोटी रुपये मिळालेले होते. 5 कोटी रुपये मिळालेले होते आणि त्या सुशील कुमारला ते 5 कोटी राखता आले नाहीत. कोण बनेगा करोडपतीच्या 5 कोटीचा सुशील कुमार सगळे पैसे जाऊन व्यसनाधीन बनला. आणि आत्ता एक कोण बनेगा करोडपतीचा एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये एका युनिव्हर्सिटीचे प्रो चान्सलर सर समोरच्या सीटवर बसले होते. अमिताभ बच्चनने त्यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर त्यांना 3 लाख रुपये काय होणार होते? मिळणार होते. आणि कुठलीही त्यांनी हेल्पलाईन न वापरता जर बरोबर हेल्पलाईनच्या अगोदर जर प्रश्नाचं उत्तर दिलं तर काहीतरी 6 लाख दुप्पट ती किंमत होणार होती. 6,20,000 रुपये त्यांना मिळणार होते. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहिती होतं. त्या प्रो चान्सलरना त्या प्रश्नाचं उत्तर माहिती होतं. त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. 6,20,000 रुपये त्यांनी जिंकले. सगळ्या हेल्पलाईन जिवंत होत्या. अमिताभ बच्चन दुसऱ्या प्रश्नाकडे जाणार त्यावेळेस ते म्हणाले, बास करा सर, मला खेळ सोडायचा आहे. ते म्हणाले, असं का? तुम्हाला खेळ का सोडायचा आहे? चोप्रा नावाचे ते प्राध्यापक आहेत. त्यांचं नाव मला वाटतं निरंजन असं काहीतरी आहे, मला आठवत नाही सध्या. आणि ते म्हणाले, असं का? तुम्ही तुमच्या हेल्पलाईन सगळ्या जिवंत आहेत. 6,20,000 रुपये तुम्ही जिंकले. खेळ अतिशय उत्तम पद्धतीने खेळताय आणि तुम्हाला खेळ सोडायचा आहे, असं का? ते म्हणाले, जो प्राप्त है व पर्याप्त है. जे मिळालंय ते आनंदाचं आहे आणि सुखाचं आहे. ते असं म्हणाले की मी एपीजे अब्दुल कलामांच्या बरोबर मी काम केलंय. मी त्या प्रोजेक्टमध्ये होतो आणि मी कलाम साहेबांचं आयुष्य सगळं बघितलंय. त्यामुळे जे प्राप्त आहे व पर्याप्त आहे. आणि त्यांनी पुढचं वाक्य असं म्हणाले, मी खेळ सोडतोय याचं कारण असं, पाठीमागं अनेक तरुण मुलं मुली बसलेत खेळण्यासाठी. कदाचित एखाद्या व्यक्तीला त्याच्यातल्या गरज असेल पैशाची त्याच्यातल्या आणि ते त्याला मिळावेत. त्यांनी खेळ सोडला, ते बाजूला गेले. पुढचा अमिताभ बच्चननी खेळ सुरू केला आणि प्रश्न विचारला, दादांनो, हॉट सीटवर जी मुलगी आली ना, ती मुलगी वडिलांनी आईला मुलगा झाला नाही म्हणून घरातनं बाहेर काढलेली मुलगी, आश्रमात राहणारी मुलगी खेळायला सीटवर आली. खरं सांगू, जो प्राप्त है व पर्याप्त है.